जबरी चोरी करणारे व बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या गँगला पुणे शाखा घटक 1 ने अटक केले। 52,34,100 किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटारसायकल, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूससह एक धारदार चाकू हस्तगत करत 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाणे परिसरात जबरी चोरी व प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पोलीस सह आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट व त्यांच्या पथकानं अहोरात्र प्रयत्न करून कौसा मुंब्रा येथील आरोपी सौ सिराज खान वय वर्ष 25 तर कळवा पूर्व ठाणे येथील स्वप्नील माधवानी वय वर्ष 20 यांना अटक करण्यात आली आहे। तर मुलुंड वडारवाडा येथील महिला आरोपी संगीता पिटकर वय वर्ष 45 यांना अटक करण्यात आली आहे। या चौघांकडून 52,34,100 किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटारसायकल, 5 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस, 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या आरोपीमध्ये सौद खान यांच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती, परंतु हा आरोपी मिळून येत नसलेले त्याच्या विरुद्ध न्यायालयाने प्रोक्लेमेशन ऑर्डर काढलेली होती। मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक पत्र बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता। सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी, 1 संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे। सर, महिला पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कशी यांची मोडच होती? महिला 2 आरोपी आहेत। या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोने चांदी दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची। तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होती? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत ते जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग। त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करतात। सर, ही टोळी आहे ती स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत। अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता आहे। या आरोपींवर पुढील चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खून खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत। त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे। त्याच्यावर हा अग्निशस्त्र, फायर आर्म जप्त करण्यात। सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे, चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत।